नमस्कार, मी निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। याच्या मागे बघा, आपण संधी या प्रकरणामध्ये संस्कृत संधी आपण ज्या 3 आहेत मुख्य संधी त्या पाहिलेल्या आहेत। स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। आता जे मराठीमधल्या निव्वळ मराठीमधल्या ज्या संधी आहेत त्या 2 मुख्य संधी म्हणजे पूर्वरूप आणि पररूप हे आजच्या तासाला आपण पाहणार आहोत। त्यापैकी हा पहिला जो बघा पूर्वरूप संधी। आता याच्यामध्ये काय आहे बघा, पूर्व म्हणजे पहिला। पूर्व हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे पहिला। म्हणजे एका पाठोपाठ मराठीमध्ये एका पाठोपाठ 2 वर्ण जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला पहिला स्वर जो असतो त्यातील तो आहे तसाच राहतो। म्हणजे पहिलं रूप जे आहे ते आहे तसं राहतं आणि दुसऱ्या पदातील जो पहिला स्वर असतो तो निघून जातो किंवा त्याचा लोप होतो, त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात। आता आपण उदाहरण पाहूया। उदाहरणार्थ बघा, काही अधिक असा, काही अधिक असा। मग पूर्वरूप संधीमध्ये काय होतंय, पहिला स्वर जो आहे म्हणजे आता मधला जो अंतिम ध्वनी जो आहे दीर्घ ई आहे बघा, इथं जो अ आहे तो म्हणजे पूर्वरूपामध्ये काय होते बघा, पूर्वरूप पहिलं रूप जे आहे, पूर्व म्हणजे पहिला जो स्वर आहे, एका पाठोपाठ आलेले जे 2 वर्ण आहेत त्यातील हा पहिला जो स्वर आहे तो आहे तसाच राहतो आणि दुसरा स्वर निघून जातो, याला म्हणायचं पूर्वरूप संधी। म्हणजे याचं उत्तर काय होणार, हे ई जो आहे दीर्घ ई जो आहे तो आहे तसाच राहणार। म्हणजे काही अधिक असा, काहीसा असं त्याचं उत्तर होते बघा। आता दुसरं उदाहरण आपण पाहूया। नदी अधिक आत। तुम्ही तोंडी उदाहरण देऊ शकताय। नदी अधिक आत काय होणार बघा, बरोबर आहे। म्हणजे पहिला स्वर आहे तसाच ठेवा, दुसरा काढून टाका, काय होणार नदीत। नदी अधिक आत नदीत असं होईल बघा। आता पुढचा बघा, किती अधिक एक असा शब्द आहे, किती अधिक एक काय होईल बघा, हा ए निघून जाणार, पहिला स्वर आहे तसंच राहणार म्हणजे किती क असा होणार बघा। आता काही जणांना वाटत असेल की कित्येक असा शब्द होतो, तर तो कित्येक असा शब्द होत नाही। कित्येक जो होतो तो यनादेशाप्रमाणे होतो। हा जो आहे तो पूर्वरूपाप्रमाणे, पूर्वरूप जो आहे पूर्वरूपाप्रमाणे हा होतो आणि कित्येक जो होतो तो यनादेशाप्रमाणे होतो। किती अधिक एक, त्याचं जे उत्तर येतं कित्येक कसं येतं तेही मी तुम्हाला सांगतो। कित्येक जो शब्द आहे तो यनादेशाप्रमाणे होतो, यनादेश। हा कसा होतो बघा, इथं अंतिम ध्वनी काय आहे आपण बघितलेलं बघा, ई उरू या ह्रस्व किंवा दीर्घ स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास, आता इथं अंतिम ध्वनी ई आहे, दीर्घ ई आहे, त्याच्या पुढे कोणताही विजातीय स्वर हा ईच्या जातीतला नाही आहे, तर ईची जागा कोण घेणार आहे, य घेतो यनादेशाप्रमाणे। म्हणजे ईचा आदेश य पाळतो। जर म्हणजे आपण बघितलेलं बघा, ई ह्रस्व असू दे किंवा दीर्घ असू दे, उ ह्रस्व असू दे किंवा दीर्घ असू दे, ऋषी रू ह्रस्व असू दे किंवा दीर्घ असू दे, यांची जागा ईची जागा य ने घेतो, उची जागा व घेतो आणि ऋषी रूची जागा र घेतो। हे आपण यनादेशामध्ये पाहिलेलं आहे बघा। म्हणजे इथं ईची जागा य घेणार आहे, हा य अंतिम ध्वनी हलन स्वरूपात आहे म्हणजे व्यंजन स्वरूपात आहे, त्याला एडका ए पूर्ण करणार म्हणजे पूर्ण ए झाला बघा। एडका ए म्हणजे एक मात्रा, त्या एला पूर्ण केलं, हा ए निघून गेला, आपला ई निघून गेला की तो जो शब्द आहे तो अर्धा पडला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे काय राहिलेला आहे, क राहिलेला आहे। म्हणजे आता तला कोण पोटात घेणार, हा शब्द पोटात घेणार। म्हणजे किती अधिक एक कित्येक हा शब्द असा झाला यनादेशाप्रमाणे। म्हणजे किती हा जो शब्द आहे, किती अधिक एक हा यनादेशाप्रमाणे होतो आणि हा जो होतो तो पररूपाप्रमाणे म्हणजे पूर्वरूपाप्रमाणे होतो। हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। किती अधिक एक पूर्वरूपाप्रमाणे करा तर ते कितीक असं होते आणि किती अधिक एक यनादेशाप्रमाणे करा तर ते कित्येक असं होतंय, हे तुम्ही ध्यानात घ्यायला हवं। आता पुढचा शब्द एक आपण पाहूया बघा, हे समजला असेल असं गृहीत धरतो बघा। पुढचा एक शब्द बघा, जसं आपण काही अधिक असा काहीसा, किती अधिक एक कितीक असं पाहिलं, नदी अधिक आत नदीत। आता लाडू अधिक आत, लाडू अधिक आत काय होणार बघा, दुसरा वर्ण जो आहे तो लोप पावणार, पहिला वर्ण आहे तसाच होणार म्हणजे लाडूत असं होणार बघा। पर्यायामध्ये लाडवात असं सुद्धा असतं, पण लाडवात असा शब्द होत नाही। आपण म्हणतो की लाडवाचा डबा, पेरवाचे झाड, लिंबवाचे झाड, तर ते तसं होत नाही। बोली भाषेमध्ये होत आहे ते, व्याकरण दृष्ट्या
लाडूचा डबा, पेरूचे झाड किंवा आपण जे म्हणतो लिंबाचे झाड असं म्हणायला पाहिजे. तर ते लिंबवाचे, लाडवाचे, पेरवाचे असं होत नाही. ते बोली भाषेमध्ये, गावंढळ भाषेमध्ये होते. लाडू अधिक आता लाडूत. पुढचा बघा, केले अधिक असे, असे एक शब्द आहे. केले अधिक असे, केले अधिक असे काय होणार सांगा बघू. केलेसे बरोबर आहे. म्हणजे हा अ निघून जाणार, यातला एडकाय जो आहे तो असाच राहणार. पुढचा बघा, इवला अधिक असा, इवला अधिक असा काय होणार बघा. हा जो अंतिम ध्वनी आ आहे तो तसाच राहणार, दुसरा स्वर जो आहे तो लोप पावणार आहे. म्हणजे इवलासा असं होईल बघा. इवला अधिक असा, इवलासा, असे भरपूर शब्द घेता येतील. पुढे बघा, साजे अधिक असा, साजे अधिक असा काय होईल बघा. दुसरा स्वर निघून जाणार, पहिला आहे तसंच राहणार, साजेसा असं होईल. साजे अधिक असा, साजेसा, असे बरेचसे शब्द आहेत बघा. किंवा जरा अधिक असा, जरासा, पुरे अधिक असे, पुरे अधिक असे काय होणार बघा. हा दुसरा स्वर निघून जाणार, पहिला आहे तसाच राहणार, पुरेसे असं होणार बघा. असे खोली अधिक आतून, खोली अधिक आतून सांगा. आ निघून जाणार, त्यातला अंतिम ध्वनी आहे तसंच राहणार, म्हणजे कसं होईल, खोलीतून असं होईल बघा. खोली अधिक आतून, खोलीतून असं होईल. म्हणजे पूर्वरूपाप्रमाणे पूर्वरूपाच्या वेळेला काय होते बघा. पूर्व म्हणजे पहिला स्वर जो आहे तो आहे तसाच राहतो आणि दुसरा स्वर निघून जातो. हे सगळे शब्द मराठी असतात, म्हणून यांना निव्वळ मराठी संधी किंवा मराठीतील विशेष संधी असे म्हणतात. या दोन आहेत, पूर्वरूप आणि पररूप. आता आपण पूर्वरूप पाहिलेले आहे, हे अशा प्रकारचे शब्द याच्यामध्ये असतात. म्हणजे दोन वर्ण जेव्हा एका पाठोपाठ येतात त्यावेळेला पहिला वर्ण जो आहे तो आहे तसाच राहतो आणि दुसरा वर्ण जो आहे, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण जो असतो किंवा पहिला स्वर जो असतो तो काय होतो, निघून जातो. याला म्हणायचं पूर्वरूप संधी. आता आपण दुसरा संधी पाहूया, दुसरा मुख्य संधी मराठी मधला पररूप संधी असं पाहूया. पररूप संधी बघा, पररूपाच्या वेळेला काय होतंय, कशा पद्धतीने पररूप संधी होते हे आपण इथं पाहणार आहोत बघा. आता तुम्हाला माहित असेल, पर म्हणजे परका, म्हणजेच दुसरा, हे शब्द माहित असेल तुम्हाला. परकीय म्हणजे परदेशीय किंवा दुसरा राज्य, परराज्य वगैरे, हे शब्द माहित असतील तुम्हाला. पररूप संधी. आता पर म्हणजे काय, जसं पूर्व म्हणजे पहिला, पर म्हणजे सांगितले आताच, पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे दुसरा. हे बघा, आता याच्यामध्ये काय होणार सांगा. याच्यामध्ये दुसरा स्वर जो आहे तो आहे तसाच राहणार, दुसऱ्या पदातला जो पहिला स्वर आहे तो आहे तसाच राहणार आणि पहिल्या पदातला अंतिम स्वर जो आहे तो काय होणार, लोप पावणार, निघून जाणार. त्याला म्हणायचं पररूप संधी. आता उदाहरणार्थ बघा, घाम अधिक ओळे, घाम अधिक ओळे. इथं काय होते बघा, पहिल्या पदातला जो स्वर आहे म्हणजे या म मध्ये अ जो आहे तो काय होणार आहे, निघून जाणार आणि हा जो दुसऱ्या पदातला जो पहिला स्वर आहे तो काय होणार, परस्वर म्हणजे दुसरा स्वर. हा अधिक चिन्हाच्या पलीकडचा जो परस्वर आहे तो पररूपाच्या वेळेला आहे तसाच राहणार आहे. म्हणजे आता तुम्ही या घाम म मधला अंतिम ध्वनी अ काढून टाकला, इथं काय राहणार बघा, घाम हलन स्वरूपात राहणार आणि हा ओझेवाला ओ याला काय करणार, पूर्ण करणार. म्हणजे पहिल्या पदातला जो स्वर असतो तो निघून जातो पररूपाच्या वेळेला आणि दुसरा स्वर आहे तसाच राहतो. म्हणजे उत्तर काय होईल, घामोळे असं उत्तर होईल बघा. आता पुढे बघा, कर अधिक ऊन, कर अधिक ऊन असा एक शब्द आहे बघा. पहिल्या पदातला जो अ आहे तो निघून जाणार आणि हा ऊ त्याला पूर्ण करणार. म्हणजे कसं होईल बघा, करून असं होईल. कर अधिक ऊन, करून. न अधिक उमजे, न अधिक उमजे, न मधला जो स्वर आहे तो निघून जाणार, दुसरा स्वर आहे तसाच राहणार. म्हणजे कसं होईल बघा,
नुमजे असं होईल. नुमजे म्हणजे न समजणे, न कळणे असा होतो त्याचा अर्थ. आता पुढे बघा, न अधिक उमजे नुमजे. नुमजे म्हणजे काय सांगितलं? न कळणे किंवा न उमजणे असं. पुढचं आता बघा, एक अधिक एक. एक अधिक एक, याचं उत्तर काय होईल बघा. यातला अ निघून जाणार आणि हा एडकाय त्याला पूर्ण करणार. एडकाय म्हणजे एक मात्रा. एक अधिक एक, एक एक. हा एक एक जो आहे तो पररूपाप्रमाणे होतो. आणि याचा एक अधिक एक, हा बघा, एक अधिक एक हा जो एकैक जो आहे, एकैक जो आहे तो कशाप्रमाणे होणार? वृद्ध्यादेशाप्रमाणे होणार बघा. वृद्ध्यादेश. आता का होतो वृद्ध्यादेश? वृद्ध्यादेशाचा नियम काय आहे तुम्हाला माहिती आहे की अ किंवा आ यांच्या पुढे आपण शिकलेलो आहे बघा. वृद्ध्यादेशामध्ये स्वरसंधीच्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला मी तो सांगितलेला आहे भाग. तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. स्वरसंधीतला पहिला भाग आपला. अ किंवा आ यांच्या पुढे एडका ए किंवा ऐरण आई आल्यास, आता यांचा मधला सर्वात जो वृद्ध आहे ऐरण आई जो आहे त्याचा आदेश पाळणार आणि मग हा संधी नियम होतो. कसा होतो ते आपण पाहूया. याच्यामध्ये अंतिम ध्वनी काय बघा? अ आहे. त्यानंतर इथे कोण आहे बघा? इथे एडकाई आहे बघा. अ किंवा आ पैकी कोण आले? अ आलेला आहे. एडकाई किंवा ऐरणाई पैकी कोण आले बघा? एडकाई आले. त्यांचा काय होणार आहे? ऐरणाई. सर्वात वृद्ध जो आहे तो ऐरणाई होणार आहे बघा. हा एडकाई निघून गेला, त्यातला अ निघून गेला, एक अर्धा पडला बघा, म्हणजे हलन स्वरूपात आला. यातला अंतिम ध्वनी तुम्ही काढून टाकला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे क आहे. आता ऐरणाई म्हणजे किती मात्रे किती काने? मात्रे नाहीत, दोन काने, दोन मात्रे फक्त, काने नाहीत, लक्षात घ्या. या कला दोन मात्रे दिले जाणार आहेत. म्हणजे एक अधिक एक, एकैक हा जो शब्द आहे तो कशामुळे होणार आहे? यनादेशाप्रमाणे. आणि एकैक हा जो शब्द आहे तो पररूपाप्रमाणे होणार आहे. हे तुम्ही ध्यानात घ्यायला हवं. आता पुढचा एक शब्द आपण बघूया बघा. हे समजलं असेल तुम्हाला, असे गृहीत धरतो आणि पुढचा शब्द देतो बघा. इच्छा अधिक ईत असा एक शब्द आहे. इच्छा अधिक ईत. मग काय होईल बघा? काय होईल बघा? आ निघून जाणार, यातला ई त्याला पूर्ण करणार, म्हणजे कसं होईल? ही वेलांटी ऱ्हस्व आहे, इच्छित असं होईल बघा. पररूपाप्रमाणे. म्हणजे दीर्घ जो दुसरा आहे ऱ्हस्व वेलांटी ती आहे तशीच राहणार, पहिला स्वर निघून जाणार. आता पुढचं बघा, काढ अधिक ईन असा एक शब्द आहे. काढ अधिक ईन, दीर्घ ई आहे तो. काढ अधिक ईन काय होईल बघा? हा ई आहे तसंच राहणार, यातला अ निघून जाणार, म्हणजे ढ जो आहे तो अधुरा राहणार आणि हा ई त्याला पूर्ण करणार, म्हणजे कसं होईल? काढीन असं होईल बघा. काढ अधिक ईन, काढीन. जुने अधिक आठ असा एक शब्द आहे बघा. जुने अधिक आठ. जुने अधिक आठ काय होईल? जुनाट असा होईल बघा. म्हणजे हा आहे तसंच राहील, यातला एक मात्रा निघून जाणार, म्हणजे न अर्धा पडणार आणि ह्या अर्ध्या पडलेल्या न ला काय करणार आहे? म्हणजे हलन स्वरूपात आलेल्या न ला आ पूर्ण करणार आहे, म्हणजे जुनाट असा शब्द तयार होईल बघा. जुने अधिक आठ, जुनाट. आता खाणे अधिक आवळ असा एक शब्द आहे बघा. खाणे अधिक आवळ. खाणे अधिक आवळ काय होईल? खाणे अधिक आवळ. यातला निघून जाणार, यातला निघून जाणार, मग ह्या नेचा न अर्धा पडणार आहे, म्हणजे हलन स्वरूपात येणार आहे आणि हा आ काय करणार आहे? त्याला पूर्ण करणार आहे. खानावळ असा शब्द होईल बघा. म्हणजे ह्या न ला आने पूर्ण केलं, म्हणजे दोन मात्रा, एक मात्रा जाणार, खानावळ असं होईल बघा. खाणी अधिक आवळ, खानावळ असं होईल. म्हणजे पररूपाच्या वेळेला आणखी बरेचसे शब्द आहेत असे. एरंडी अधिक एल असाही शब्द आहे बघा. एरंडी अधिक एल असा एक शब्द आहे. मग कसं होईल सांगा बघू? हा डी मधला ई जो आहे तो निघून जाणार. पररूप हा काही पररूप नाही आहे ठेवायला, पररूप आहे, दुसरं रूप आहे तसं ठेवायचं आहे. म्हणजे कसं होईल बघा? एरंडेल असा एक शब्द होईल बघा. एरंडी अधिक एल, एरंडेल म्हणजे ड ला काय करणार आहे? एडकाय म्हणजे एक मात्रा काय करणार आहे? पूर्ण करणार आहे त्याला. म्हणजे अशा प्रकारचे पररूप आणि पुरुरूप हे जे पुरुरूप आणि पररूप हे जे दोन मुख्य प्रकार निवळ मराठी संधीचे जे आहेत ते आपण काय करणार, काय केलेले आहेत आपण इथं पाहिलेले आहेत बघा. हे आपण एकूण जे संधीचे एकूण जे 5 मुख्य प्रकार म्हणतो
म्हणजे स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे 3 प्रकार, आणि मग निवळ मराठीतले 2 प्रकार, पूर्वरूप आणि पररूप, असे एकूण 5 प्रकार आपण या भागामध्ये म्हणजे आतापर्यंत पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण इतर काही जे संधीचे नियम आहेत ते पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण इथंच थांबूया. पररूप किंवा पूर्वरूप याचा चांगला तुम्ही अभ्यास करा. परीक्षेला एखादा शब्द आला तर तुम्हाला तो अचूक निवडता यावा, ओळखता यावा, जोड्या लावा, याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तो भाग येऊ शकतो किंवा व्याख्या सुद्धा येऊ शकते. पूर्वरूप म्हणजे काय, पररूप म्हणजे काय, बारकाव्याने अभ्यास करा. काही शंका असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करून आम्हाला उपकृत करा. खरं तर तुम्ही शेअर करायला विसरताय बघा, म्हणजे इतरांपर्यंत ते पोहोचवत चला. हे ज्ञानाचं भांडार जे आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो, तर ते इतरांपर्यंत पोहोचवून आम्हाला प्रेरणा देत चला. आवडल्यास लाईक सुद्धा करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे सर्वात आधी तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहता येतील. या भागात आपण इथंच थांबूया. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.